51मध्ये हिंदू कोड बिल तो आमचा महिलांसाठी होता. या सगळ्यांनी विरोध केला आणि बाबासाहेब एकटेच होते दादांनो. आणि त्यानंतर 52ला जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा कोणी शिकले होतं का SC ST OBC मायनॉरिटीचे लोक. हे जे आलेले आहेत त्यांच्याशी यांचं घराण्याचं नातं. हे जे आलेले होते मोगल यांचंसुद्धा घराचं नातं आणि त्याच्यातले लोक कुठं गेलेत पाकिस्तानात. यांचं घरोबाचा संबंध आहे. जो कोणी आलं त्याचेच त्यांनी केलं आणि मराठ्यांशी तर काही प्रश्नच नाही आहे. तेही राजे महाराजांना चमडीचं शौक आणि यांनाही चमडीचं शौक तर जमवून गेली. मुनुमजी म्हणून काम करत होते राजे महाराज याच्यात. आणि 52ला फ्रॉड इलेक्शन घेऊन बाबासाहेबांना तो म्हणतो कोण नड्डा पूर्ण पार्लमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. लक्षात ठेवा दादांनो, हा वेश्यांचा बाजार आहे. आणि त्यांनी सांगितलं 78 इनव्हॅलिड मतं दाखवली आणि 14 जण पाडलं. कोणी शिकले होते का 52मध्ये? मी आज प्रवीण गायकवाडला विचारतो, काय रे हरामखोर, स्वतःचा पोरीला नातींला धावणारे लोक तुम्ही मेलेत का रे? एवढं फ्रॉड इलेक्शन झालं, कुणाला मूर्ख बनवता रे गधड्यांनो? तो स्वतःच्या पोरीला नातींला धावणारा दिल्लीमध्ये जाऊन म्हणतो 35% मतं टाकलेले आहेत. मी व्हिडिओ कितीदा टाकलेले आहेत. हरामखोर लोकांनो, पापी लोकांनो, मी देवीला सांगतो यांना जडासकट खतम कर, कोप करू. हरामखोर लोकांनो, तुम्ही आम्हाला गुलाम करायला चालले आहेत SC ST OBC आणि त्यानंतर गरीब मराठा लोकांना आणि मायनॉरिटीच्या गरीब लोकांना. अरे बलिदान करू आम्ही, लक्षात ठेवा. हां, संभाजी महाराजा बदला घेतले माहीत आहे. आणि हा जो आहे पवार, हा हिटलरपेक्षा, आणि हा देवेंद्र फडणवीस पेशवा, हा घराणेशाही राजेशाहीचा ठेकेदार, हे हिटलरपेक्षा 200 पटीनं आतंकवादी आहेत. पूर्ण फ्रॉड इलेक्शन घेतलेलं आहे. दिसते का काही टोटल मिळते का? तुम्हाला जर वाचायचं असेल. आणि मला सांगा, त्यानंतर माझ्या 59चा जन्म आहे. 60मध्ये विदर्भ मराठा आम्ही शिकलो होतो का दादांनो? 62मध्ये यांनी कत्तलखाना काढलेलं आहे आदिवासींचं. आणि महादेव गोविंद गारे मधुकर पिडच्याचं नातेवाईक. 22 वर्षात किती शिक्षण होते. आणि ह्या लोकांनी पेशवाई, राजेशाही आणि घराणेशाहीच्या लोकांनी मिळून त्या गारेला चपराशीपासून, तो 22 वर्षात नव्हता, त्याला शिकवलं, त्याला पांढरी चमडी दिली पुण्यातली चांगलीपैकी, त्याच्याकडनं लिहून घेतलं खरे आदिवासी कोण, कारण आम्ही शिकलोच नव्हतं. आणि त्यानंतर 65पासून काही मानवतावादी लोक होते, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, भाऊराव पाटील. यशवंतराव चव्हाणचं सुद्धा मर्डर झालेलं आहे. वाचा त्यांचा इतिहास. शिकले होते का SC ST OBC लोक 62मध्ये 65मध्ये? हां, आणि यांना आश्रमशाळा दिल्या, यांचा जन्म सडली कुत्र्यातनं. त्यांना काय पाहिजे असते? त्यापेक्षा हे नीच लोक आहेत. आणि स्वतःला म्हणतात संभाजीच्या औलाद, शिवाजीच्या औलाद, जिजाऊच्या औलाद. हरामखोर लोकांनो. हां, प्रवीण गेडाम, बोलवा ना मला, द्या माझ्या प्रश्न. तुम्ही जगाला विचारतोय ना आज, महाराष्ट्रात जेवढे टॅलेंटेड लोक आहेत त्यांना. आणि 67ला इंदिरा गांधींनी, आमच्या लोकांनी, शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिल्लीत गेले. इंदिराजी ही मानवतावादी होती दादांनो. तिने चौघांचे शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचे पुतळे लावलेत. आणि यांनी आता काढले. यांना माहीत होतं आमच्या 400 सीटांना म्हणून हे फ्रॉड इलेक्शन करून. त्यानंतर 67मध्ये तिने प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं दादांनो. आणि त्यानंतर बघा, तिने कितीतरी अंडरटेकिंग काढलेत. आणि 67मध्ये प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं. 71ला बांगलादेश जिंकून दिलं. 73ला ड्रॉट पडला आहे. काढून बघा इतिहास. अरे 1% जरी चुकीचं असेल ना, माझा नंबर आहे 7499432896. आणि त्यानंतर बघा 75मध्ये स्ट्राईक केलं. कोणाची आहे BMS? भारतीय मजदूर संघ कोणाचा आहे? हां, आणि AIDF कोणाची आहे? कोण आहे ते? टाका ना नेटमध्ये आणि बघा, जगात असं कुठं ब्रह्म पैदा झाले आहे का? तर 21व्या सदीमध्ये आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, 77मध्ये ते चरणसिंग वगैरे जिंकून आले, जयप्रकाश, त्यामध्ये जनसंघ होता. आणि जेव्हा त्यांनी हे केली, स्थापना केली मंडळ, यांचे डोळे काळेपिवळे झाले आणि यांनी हजारो नाही करोडो लोकांचा कत्ला करून टाकला.
आणि 77मध्ये यांनी वसंतदादाचं गव्हर्नमेंट पाडून पुलोत केलेली आहे. आणि हे जेव्हापासून कंबनशाला लाखो लोकांचं मर्डर करून टाकलं रामाच्या नावाने. तुम्ही शिकलेलेच नव्हते ना. आम्ही रेडिओमध्येच होतो. 80 नंतर टी व्ही आलेला आहे. आणि 80मध्ये BJP संघाची दिवाचा कमळ झालेला आहे. बरोबर आहे. 81मध्ये 76ला एअर स्टेशन हरलो, 81ला जनगणना केली, तर आमचे 1,10,00,000 13 आमदारच्या ठिकाणी 25 आमदार आणि 2च्या ठिकाणी 4. आणि आम्हाला म्हणतात तुमची माय खोटी आणि यांच्या आईजवळ ब्रह्मा जाऊन झोपलेला होता. कारण आमचं शिक्षणच नाही ना 5,000 वर्षापासून. म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे जिजाऊ, त्यानंतर संभाजी महाराज, शिवाजी महाराज, किती क्रूर लोक आहेत हे. आणि नाव घेतात अहिल्याबाई होळकर, ऐका धनगरांनो. आणि त्यानंतर बघा दादांनो, 81मध्ये जनगणना झाली तर आमचं हे. आणि आम्हाला काय म्हणतात, तुम्ही 50-14 प्रूव्ह करा. आणि इंदिरा गांधीला माहीत होतं तिथं आहे मेरा खून का एक एक बूंद देश के काम में आएगा. आणि तो होता कोण, आपला इंदिरा गांधीचा PA होता बघा, RK धवन. यांनी प्लॅन करून इंदिराजीचं मर्डर केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि शीख आणि हिंदूचं जग लाखो करोड लोकांचे कत्ल केलं. मेरे शीख भाईओ, अभी बदला लेना है. आणि त्यानंतर जेव्हा पायलट म्हणून आला त्यांनी सांगितलं आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंघवी, प्रकाश कारात यांनी EVMसाठी ठराव पास केलेला आहे 85मध्ये. आणि 89मध्ये म्हणतो राजीव गांधी 1 रुपया येतो त्याच्यात 10 पैसे खर्च करतात आणि हे 90 पैसे खातात. कांशीरामची तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है. बरोबर आहे. आणि 91मध्ये त्याची हत्या केली. आणि त्यानंतर नरसिंगराव RSSचा हस्तक माझ्या रामटेकमध्ये नेऊन प्राईम मिनिस्टर झाला. गेट करार. आणि 92ला क्रिमिनल लावलं आहे. ऐका OBCंनो काय केलं आहे काँग्रेसने. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी.